घाटा पिंपरी परिसरामध्ये प्रचंड रात्री मुसळधार त्या ठिकाणी पाऊस झालेला आहे आणि रस्ता त्या ठिकाणी बंद झाला आहे। अनेक गावं म्हणजे संपर्क तुटलेला आहे। आपण नगर-बीड हायवे रोडला जाऊ शकत नाहीत। दादेगावमध्ये प्रचंड पाणी शिरले, घाट्यामध्ये अनेक घरामध्ये पाणी शिरले। शेतकऱ्याचे नदीच्या बाजूचे असणारे कांद्याचे भुसारं त्या ठिकाणी संपूर्ण वाहून गेलेत। अनेक घरामध्ये त्या ठिकाणी पाणी शिरलेलं आहे। प्रचंड नुकसान झाले, गाड्या पाण्यामध्ये गेलेल्या आहेत, तर जनावरं त्या ठिकाणी काही पाण्यामध्ये गेलेले आहेत। मदत कार्य तरुणांच्या मदतीनं जेवढं शक्य आहे तेवढं त्या ठिकाणी सुरू आहे, परंतु प्रशासनानं सुद्धा झालेल्या शेतकऱ्याच्या नुकसानीकडे आणि आत्ता त्वरित असणाऱ्या मदतीकडे त्या ठिकाणी लक्ष देणं खूप गरजेचं आहे। आत्ता आजपर्यंत गेल्या 100-150 वर्षामध्ये असा कधी पाऊस त्या ठिकाणी पाहायला मिळाला नाही। जवळपास नदीची रुंदी 1 ते 1.5 किलोमीटरच्या वरती झालेली आहे। हे तुम्ही पाहू शकता, प्रचंड पाणी सगळीकडं त्या ठिकाणी झालेलं आहे। आमच्या गावामध्ये गेल्या 100 ते 150 वर्षामध्ये एवढा कधीही कुणाला पाऊस पाहायला मिळाला नाही, जुने लोक सांगतात। पण आता प्रशासनाची आम्हाला मदतीची गरज आहे। घरामध्ये पाणी त्या ठिकाणी शिरलेलं आहे। प्रचंड शेतकऱ्यांचं दुकानाचं नुकसान झालं आहे। जनावरं त्या ठिकाणी पाण्यामध्ये गेलेले आहेत। कांद्याचे भुसारं त्या ठिकाणी काही वाहून गेलेले आहेत। अत्यंत त्या ठिकाणी सगळ्या गावामध्ये वेगवेगळ्या वड्यांनी त्यांनी गावामध्ये पाणी शिरलेलं आहे। प्रचंड नुकसान त्या ठिकाणी शेतीचं झालेलं आहे। त्यामुळे प्रशासनाने मदत करणं अत्यंत गरजेचं आहे। तातडीनं त्या ठिकाणी झालेल्या नुकसानीचा पंचनामा करणं आणि शेतकऱ्याला त्या ठिकाणी मदत करणं हे अत्यंत आज रोजी या क्षणाला अत्यंत गरजेचं आहे।